हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत पनीर रोल। चला तर पाहूया हा पनीर रोल कसा बनवायचा ते। इथे मी बारीक रवा घेतलेली आहे, 1.5 वाटी बारीक रवा घेते आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे आपल्याला आणि हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचे। हे पहा या प्रकारे बारीक होतं हे, खूप एकदम मस्त असं पीठ होतं, जसं मैद्याचं होतं ना पीठ तसं। आपण मैद्यापासून रोल नाही बनवणार आहोत, गव्हाचं पीठ आणि रव्यापासून बनवणार आहोत। हे पीठ मी एका ताटलीमध्ये काढून घेते आणि त्यामध्ये 1.5 चम्मच तूप टाकून घेते आणि थोडंसं मीठही टाकते यामध्ये आणि सगळं छान असं मिक्स करून घेते। आपल्याला बिना मैदा वापरता रोल बनवायचा आहे। काही जण मैदा खात नाहीत तर ते हे असं रवा आणि गव्हाच्या पिठापासून रोल बनवू शकतो। हेल्दी आहे हे खूप। आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण छान असं पीठ मळून घ्यायचे। हे पहा एकदम नरम होतं पीठ, जरासा वेळ लागतो 5-1 मिनिटं, पण छान असं पीठ मळून होतं। हे पहा किती नरम झालेलं आहे। आता हे आपल्याला असंच झाकून ठेवायचे 10 ते 15 मिनिटं। त्या पिठावरती मी झाकून ठेवते 10-15 मिनिटं। आता मी इथे पनीर घेतलेली आहे 200 ग्राम आणि हे पनीर मी बारीक असे कट करून घेते, पनीरचे तुकडे करून घेते। हे पहा बारीक कट करून घेतलेली आहे मी पनीर। आता आपल्याला पनीर मॅरिनेट करायचं आहे, त्यासाठी घट्ट दही घ्यायचे आणि त्यामध्ये तिखट टाकायचे 1.5 चम्मच आणि हळद टाकायची आहे थोडीशी आणि मीठ 1 चम्मच आणि धना पावडर 1 चम्मच आणि जीरा पावडर 1 चम्मच आणि थोडासा अर्धा चम्मच चाट मसाला टाकायचा आहे आणि अर्ध लिंबू पिळून घ्यायचे यावरती। आपल्याला दही घट्ट घ्यायचे, अशी पातळ दही नकोय, घट्टसर दही घ्यायचे आणि त्या दह्यामध्ये सगळे मसाले टाकायचे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता हे सगळे मसाले मी छान असे मिक्स करून घेते। हे पहा या प्रकारे। आणि यामध्ये मी आता अर्धा चम्मच तेल टाकते आणि परत हे मिक्स करून घेते। आणि यामध्ये आपल्याला आता जे आपण पनीर कट करून घेतले होते ते कट केलेले पनीर यामध्ये टाकायचे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पनीरला मसाला छान लागायला पाहिजे। आणि हे आपल्याला असंच अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवायचे पनीर। झाकून मी हे अर्धा तास ठेवते। आता आपल्याला इथे शिमला मिर्च, कांदा आणि टोमॅटो असं बारीक कट करून घ्यायचे आणि कोथिंबीरही घ्यायचे आणि एका पॅनमध्ये तेल घ्यायचे 2 चम्मच आणि तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला जे आपण पनीर मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना ते पनीर यामध्ये टाकायचे आणि हाय फ्लेमवरती आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं हे पनीर छान असं फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। हाय फ्लेमवरती फ्राय करायचं आपल्याला हे पनीर, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। हे पहा छान असं फ्राय झालेलं आहे। आता यामध्ये मी जे आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या, शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो, हे सगळं यावरती टाकायचं आहे। कांदा, शिमला मिर्च। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीलाही शेअर करा। यावरती मी थोडीशी कोथिंबीरही टाकून घेते आणि हे सगळे भाज्या अशी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे।
यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 5 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची याची. 5 मिनटं झालेले आहेत. आता मी गॅस बंद करते. हे पहा आपलं मस्त असं पनीरचं सारण तयार आहे, जे आपण रोलमध्ये टाकणार आहोत ते. हे पहा किती छान दिसते, चटपटीत असं. आता पीठ मळूनही अर्धा तास झालेलं आहे आणि पीठ छान असं मुरलेलं आहे, नरम झालेलं आहे. मी याला परत एक 2 मिनटं मळून घेते पीठ. हे पहा मैद्याच्या पिठासारखंच दिसतंय ना पीठ हे, पण हे रवा आणि गव्हाच्या पिठाचं आहे. खूप छान होतात याचेही रोल. मी असे गोळे करून घेतले आणि आता हे मी लाटून घेणार आहे. थोडंसं पीठ टाकायचं आणि हे अशी मध्यम साईजची अशी पोळी लाटून घ्यायची आणि यावरती तूप टाकायचे आपल्याला आणि हे तूप पूर्ण छान असं पसरवून घ्यायचे. पोळीला पूर्ण तूप लावून घ्यायचं आणि यावरती थोडंसं आपल्याला कोरडं पीठ टाकायचं आहे. या प्रकारे आणि हे असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे पूर्ण पोळी. म्हणजे लच्छा पराठा बनवतो ना आपण, त्या प्रकारे आपल्याला हे बनवायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे असं थोडंसं ओढून घ्यायचं आणि मग नंतर गोल करून घ्यायचं आहे. आणि जे लास्टचं असतं ना, ते असं खालच्या साईडला फोल्ड करायचं आणि या प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचे सगळे गोळे. मी या पद्धतीनेच बाकीचेही बनवून घेते. आणि आता मी त्या गोळ्यांपासून छान अशी पोळी लाटून घेणार आहे, पराठ्यासारखी. लच्छा पराठा बनतो ना, त्या प्रकारे आपल्याला बनवायचं आहे. हे पहा आपली छान अशी पोळी लाटून झालेली आहे. हे पहा एकदम बारीकही नाही करायचं, एकदम जाडही नाही करायचं, मीडियम साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आणि आता तव्यावरती आपल्याला छान असं याला भाजून घ्यायचं आहे. एका साईडने भाजलेलं आहे. मी आता त्याला पलटून घेते आणि यावरती तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. तूप किंवा बटर काही लावू शकता. मी इथे बटर लावते आणि दुसऱ्या साईडनेही पलटून घेऊन दुसऱ्या साईडने याला छान असं बटर लावून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचे. पाहू शकता हे भाजलेलं आहे. आता मी हे काढून घेते. एका प्लेटमध्ये. जे आपण पोळी भाजून घेतली होती ना, त्यावरती टोमॅटो केचप आणि मेयोनीज टाकायचं आणि हे पूर्ण स्प्रेड करून घ्यायचे. पोळीला छान असं लावून घ्यायचे ते टोमॅटो केचप आणि मेयोनीज. आणि त्यावरती जे आपण पनीरचं सारण बनवलं होतं ना, ते भरपूर असं सारण टाकायचं त्यामध्ये. पनीरचं सारण आपल्याला सगळं टाकून घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटोही टाकायचं यावरती आणि मेयोनीज टाकायचं थोडासा त्यावरती आणि टोमॅटो केचपही टाकायचा थोडासा आणि थोडंसं चिली सॉस टाकते मी इथे. तुमच्याकडे नसेल टाकलं नाही तरीही चालतं. आणि यावरती थोडीशी कोथिंबीरही टाकून घ्यायची आणि याला फोल्ड करून घ्यायचं आणि मस्त असा आपला पनीर रोल तयार आहे. टेस्ट खूपच छान होते या पनीर रोलची. आता मी हे पेपरमध्ये रॅप करून घेते हे रोल. या प्रकारे खालच्या साईडने ते पेपर असं फोल्ड करून घेते. पाहू शकता किती मस्त दिसतोय रोल. आणि मैद्याच्या पिठापासून बनवलेला नाही आहे, रव्यापासून बनवलेला आहे. एकदम हेल्दी असा आहे. टेस्ट तर खूप अप्रतिम होते. तुम्ही घरी एकदा नक्कीच बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कसा झाला होता ते. आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.